तर मंडळी, सादर करत आहोत 6 नाटक्यांचे किंबहुना 9% बहादरांचे 6 अंकी नाटक पुणे ते गोवा पायचाकी सफर. सूत्रधार आणि मोहीम नेता मनोज पवार. सहसूत्रधार आणि छायाचित्रकार मिलिंद देशपांडे. पात्र परिचय: रंगमहालाधीश महेश साठे, रेकी बहादर मनीष तळवळकर, वाइल्ड कार्ड एंट्री घेणारे आणि मोहिमेचे अर्थमंत्री चेतन अत्रे, बोटेश्वर महाराज केतन कर्डिले. नाटकात भाग घेऊ की नको या विवंचनेत असणारे पराग मोडक. सुप्रभात मंडळी. पळण्याच्या स्पर्धेत अनेक विश्वविक्रम करणारे आणि आमचे प्रेम मित्र आशिष कासोदेकर, तसेच 50 वर्षांपूर्वी सायकलवरून भारत भ्रमण करणारे विवेक देशपांडे यांचे शुभ आशीर्वाद घेऊन आणि मृत्युंजयेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन या 6 अंकी नाटकाला 14 ऑक्टोबर 2023 रोजी या 6 पात्रांनी पुणे ते गोवा या पायचाकी मोहिमेचा शुभारंभ केला. पहिला गडी चेतन आणि त्या पाठोपाठ नेता मनोज पवार पहिल्या टप्प्यावर पोहोचला आहे. घाटाच्या माथ्यावर असलेली गोकुळ आणि वृंदावन ही शिखरे आपल्याला दिसत आहेत. काही वेळातच पुढचे सदस्य इथवर पोहोचतील. मनीष आणि पाठोपाठ पुण्यातील महान व्यक्तिमत्व असलेले महेश साठे तसेच पराग यांचे आगमन झालं आहे. प्रभातकाली या सर्वांनी कात्रज घाटाचे आव्हान लीलया पूर्ण केले. कात्रजचा बोगदा पार करत आता ते अवतरले आहेत शिवापूरच्या नाक्यावर. पहिल्या दिवशीची ही पहिली चढण म्हणजे मोठी अचिव्हमेंटच होती. येथून पुढचे आकर्षण होते ते शिरवळ येथील प्रसिद्ध वडापावचे. इथे या मंडळींची आजची न्याहारी होती. पहिल्या दिवशी यांच्या वेगात भर घालण्यासाठी मी मोठ्या आवाजात त्यांना चिअरअप करत होतो. ही सर्व मंडळी पुऱ्या ताकदीने सायकल चालवत माझ्या कॅमेरामधून वेगाने पुढे सरकत होती. अत्यंत योग्य आणि ठरलेल्या वेळात ते ब्रेकफास्ट पॉईंटला पोहोचले आणि त्यांनी वडापाव व थंडगार ताकावर यथेच्छ ताव मारायला सुरुवात केली. पुढील प्रवासाला शुभेच्छा देत आणि दुसरे मोठे आव्हान असलेल्या खंबाटकी घाटाच्या पायथ्याला थांबण्याची सूचना करत
त्यांना मार्गक्रमण करायला सांगितले. पुण्यातून निघाल्यापासून प्रसन्न हवामानात त्यांची प्रगती चालू होती. काटकी घाटाचे आव्हान पेलण्यासाठी सगळे मोहीमवीर घाटाच्या सुरुवातीला 5 मिनिटं आपल्या पायांना विश्रांती द्यायला थांबले. समोर दिसणाऱ्या याच डोंगराच्या कुशीतून घाट वर जाणार आहे आणि या चढाईचे मोठे आव्हान ते पेलायला सज्ज होत आहेत. एकाच दिवशी सलग 2 घाटांचे आव्हान पेलण्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आणि कोणतीही अडचण येऊ नये म्हणून घाटाच्या माथ्यावर जाऊन थांबलो. घाटातील वर्दळ लक्षात घेता डाव्या बाजूनेच प्रवास करणं हिताचं होतं. काही काळातच म्हणजेच विक्रमी वेळेत त्यांनी आपल्या पहिल्या पडावावर विनासायास पोहोचण्याचं कार्य केलं. आमचा आजचा पहिला मुक्काम होता साताऱ्याच्या अलीकडे असलेल्या भुईंज या गावातील कृष्णाई या 7 स्टार हॉटेलमध्ये. 80 किलोमीटरचं अंतर विक्रमी वेळेत पूर्ण केल्यावर पायाच्या स्नायूंवर आलेला ताण कमी करण्यासाठी आणि आशिषने दिलेल्या मोलाच्या सल्ल्यानुसार सर्वांनी आपले हातापायाचे स्नायू शिथिल करण्याचे व्यायाम करत आनंद व्यक्त केला. त्या दिवशीचा मुक्काम आटोपून भल्या पहाटे म्हणजेच 5:30 वाजता हा चमू सकाळचे व्यायाम संपवून पुढच्या तयारीसाठी सज्ज झाला. व्यायामाच्या वेळी कोणीतरी कोपरखडी मारत केतनला सांगितले की केतन बाळा, कमरेचे व्यायाम नीट कर हो. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर. सगळ्यांनी सावकाश जा. निघताना बी टुगेदर, अचीव टुगेदर, सेलिब्रेट टुगेदर हा नारा देत ही मंडळी मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पुढच्या प्रवासाला सज्ज झाली. ऑल द बेस्ट, टेक केअर. अंधाराची योग्य काळजी घेण्याच्या सूचना देत आणि कोणालाही कोणतीही अडचण नाही हे विचारत मी त्यांना मार्गस्थ केलं. काही वेळेतच उजाडायच्या आतच पहिल्या संकटाने आम्हाला थांबवलं. मनीषची पायचाकी पंक्चर होऊन रुसली होती. त्वरित 14 हातांनी काही क्षणातच ती ट्यूब बदलून पुन्हा प्रवास सुरू केला. आज चेतन लीड करत होता. प्रथम सायकल स्वाराने मागील चमूवर लक्ष ठेवत आणि संघ एकत्र पुढे जातोय ना याची खातरजमा करत हे योग्य गतीने पुढे चालले होते. ठराविक अंतरानंतर क्षणभर विश्रांतीसाठी सर्व सदस्य एकत्र येत होते. या साहसवीरांची मूलभूत गरज होती ती म्हणजे पाण्याची. सूत्रधार आणि समूहाचे नेते पवारसाहेब बरोबर अशा ठिकाणी थांबायचे की तिथे जागा विकणे आहे ही पाटी असायचीच. असो, आपली तृषा भागवत विचार विनिमय करून प्रवास पुन्हा चालू व्हायचा. सगळे फॉलो करते. मोठा चढ आला वगैरे तर मे बी थोडंसं इकडे तिकडे होईल, पण मग आम्ही पुढे जाऊन थांबू. झालं तर स्टॉपला जाऊन थांबू. पण 14 जण रोटेशनमध्ये थोडंसं आता काही डोक्यात आढळू नको.
भल्या पहाटे निघाल्यावर काही काळातच ढगाआडून सूर्यदेव लपत लपत बाहेर यायचा. आजचा प्रवास होता भुईंज ते सातारा आणि सातारा ते कराड. साधारण निम्मे अंतर झाले की न्याहारीची वेळ व्हायची आणि तोच एकूण प्रवासातला मोठा विश्रांतीचा टप्पा असायचा. साताऱ्याच्या अलीकडे 2 मोठे चढ असल्याने सातारा खिंडीत थोडा वेळ थांबण्याचे सर्वांनीच मान्य केले. सर ऑल ओके, नो प्रॉब्लेम. ओके डिअर. कॅप्टनला झुकून सलाम करताना सर्व गुणी विद्यार्थी. साताऱ्याच्या खिंडीमध्ये आमच्या डोंगर मैत्रिणी शुभांगी आणि प्राची यांनी दिलेल्या चविष्ट आणि रुचकर भडंगावर या सर्वांनी मनसोक्त ताव मारला. कराडला जाताना दुरुस्तींच्या कामामुळे फक्त 2 लेनचा रस्ता असल्याने सर्वजण रस्त्याची कड धरून जात होते आणि वाटेतील इतर वाहने देखील त्यांना योग्य ते सहकार्य करत होते. प्रत्येकाला मी पुढे जाऊन ते मला क्रॉस करताना त्यांना पाण्याची कमतरता नाही ना हे डोळ्यात तेल घालून बघत होतो. करतात साठे सांगा जरा. बर. आश्चर्य आहे की आज स्वतःच्या ओठाला लावतोय. चलो गाईज, ब्रेकफास्ट व्यवस्थित झालाय, पाणी रिफिल झालं, एनी प्रॉब्लेम? ओके, कॅरी ऑन. ऑल द बेस्ट वन्स अगेन. केतन ऑन लीड. आणि ही माझी गाडी. ब्रेकफास्ट नंतरच्या प्रवासात सर्व जथा एका रांगेत जातानाचे क्षण टिपताना मला मनस्वी आनंद होत होता. कराड आता फक्त 20 किलोमीटर राहिलं होतं. या टप्प्यावर थोडेफार चढ उतार होतेच, पण मागच्यांची काळजी घेत, लेनची शिस्त ठेवत आणि आलेल्या थकव्यावर आता थोडं राहिलं असं म्हणत हे पुढे सरकत होते. अतिशय शिस्तबद्ध रीतीने मार्गक्रमण करत काही वेळातच ते दुसऱ्या मुक्कामावर म्हणजे कराडच्या संगम हॉटेलमध्ये पोहोचतील. सो मंडळी, दुसऱ्या दिवशी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेला आहात तुम्ही, हॉटेल संगम कराड. कसं वाटतंय? क्या बात आहे. आज 3.25 तास इतक्या रेकॉर्ड टाईममध्ये तुम्ही जवळजवळ 78 किलोमीटर पूर्ण केलेत, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. वा, क्या बात आहे. विद्यार्थ्यांना कामाला लावून कॅप्टन मात्र भ्रमणध्वनीमध्ये गुंग होते. हे नेत्याचं वागणं काही बरोबर नाही बरं का. Be together, achieve together, celebrate together, हम fit, भारत fit. आज आउटडोर ॲडव्हेंचर्सच्या गोवा सायकलिंग एक्सपिडिशनचा 3रा दिवस आहे. मंडळी भल्या पहाटे कराडावरनं निघालेली आहेत आणि आज आमचं डेस्टिनेशन असणारे 78 किलोमीटरवर असलेल्या निसर्गरम्य अशा अणुस्कुरा घाटामध्ये. त्यामुळे मंडळी, तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाकरता शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी व्यवस्थित सेफ जर्नी करायचं आहे. बॅकअपला मी आहे, तुम्हाला जे पाहिजे ते गाडीतनं पुरवलं जाईल. धन्यवाद.
आम्ही कराड शहरातनं निघून पुढील 7 किलोमीटरवरून महामार्ग सोडून निर्मनुष्य अशा कोकरूड मलकापूर या रस्त्याकडे वळालो. पुढच्या मंडळींचा वाढलेला स्पीड कमी करायच्या सूचना देत मागच्या मंडळींवर लक्ष ठेवायला सांगितलं, कारण जितका समूह एक राहील तितके माझे काम सोपे होणार होते. याचे कारण पायलट कारमध्ये मी एकटाच होतो. कोकरूडकडे जाणारा रस्ता निसर्गरम्य असाच आहे. कोकरूडच्या आधी रस्त्यालगत एक सुंदर आणि छोटेखानी सरोवराने माझे मन मोहून घेतले. पार्श्वभूमीवर उगवणारा रविराज त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होता. इतक्या लक्षवेधी ठिकाणी थांबून या मुसाफिरांचा फोटो घेतला नाही तर त्या गोवा सायकल सफरीची मजा काय हो. आजचा रस्ता अगदीच कमी गर्दीचा असल्याने त्याचा फायदा या पायचाकी वीरांना होतोय. कोकरूड या गावामध्ये आमचा आजचा ब्रेकफास्ट होणार आहे. बॅकअपची गाडी मी थांबविली, कारण अवकाशात आता तांबड फुटी व्हायला सुरुवात झाली आहे. आतमध्ये या. प्रॉब्लेम नाही या रोडला सायकलिंग करणं अवघड आहे. हवा फार जड जाते. चढ आहे कंटिन्युअस चढ. सायकलला प्रॉब्लेम नाही आहे, माणसांना प्रॉब्लेम नाही आहे. हा कंटिन्युअस चढ आहे. आणि हे जे सरफेस आहे ना सर्फेस छान आहे. उलट हा सर्फेस अरे अजिबात नाही, ग्रिपच नाही पेक्षा हा सर्फेस चांगला. कोण म्हणणार आहे फ्लॅट आहे म्हणून. आपली फ्लॅट. कराडवरून निघालेले सायकलवीर मजल दर मजल करत कोकरूडच्या थांब्यावर पोहोचले. सायकलींना सुद्धा विश्रांतीची गरज होती. रॉयल हॉटेलमधला रॉयल ब्रेकफास्ट करून समूह आता अणुस्कुरा घाटाकडे निघण्यासाठी पुनश्च सज्ज झाला. गाडीत मी एकटाच असल्याने कंटाळायचो, कारण यांची सायकलवरची कसरत आणि आजूबाजूचे दिसणारे निसर्ग सौंदर्य व एकूणच परिसराची मजा शेअर करायला सोबत कोणीच नसायचं. साठे सरांनी लावून दिलेली आंग्ल भाषेतील गाणी ऐकत, कधी शूटिंग करत तर कधी तिन्ही आरशांवर लक्ष ठेवत कूर्म गतीने माझी गाडी पुढे सरकत होती. अणुस्कुरा आता फक्त 47 किलोमीटर राहिलं होतं. वाटेत 4 किलोमीटरचा आणि तीव्र चढाईचा घाट समोर उभा ठाकलेला होता. ऊन जसजसं चढायला लागतं तसतसं यांना अधिक श्रम घ्यावे लागत होते, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र त्याचाही आनंद होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनराजीच्या साक्षीने अत्यंत निसर्गरम्य परिसरातून बऱ्याच वेळा छोटे छोटे चढाचे टप्पे पार करत ही मंडळी पायातले बळ एकवटून पुढे सरकत होती. निसर्गाने बहरलेला रस्ता असला तरी काही वेळा हे चढाचे टप्पे पाय मारत तर काही वेळा चढाच्या तीव्रतेपुढे हतबल होऊन चक्क सायकल हातात घेऊन ते आव्हानाला सामोरे जात होते. रुकेगा नाही साला. अणुस्कुरा घाटातील मुक्काम जसजसा जवळ येत होता तसतसा रस्ता अधिकच मन मोहून टाकत होता. खऱ्या अर्थाने हा निसर्ग रस्ता होता. मनोज मात्र अतिशय कष्टाने एकदाही सायकलवरून न उतरता पूर्ण चढाचे
किंवा घाटाचे टप्पे पार पाडण्यात यशस्वी होत होता. चेतनसुद्धा पुण्यात एकदम कमी सराव करून देखील त्याला साथ देत होता. मनात जिद्द असली की सगळी स्वप्न पूर्ण होतात. असे अवघड आणि तीव्र चढ पार करणं म्हणजे काही येरागावळ्याचं काम नव्हे. अनेक ठिकाणी वाटेत थांबून या सगळ्यांना मी प्रेरित करत होतो आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करत होतो. लव यू डिअर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्षणभर विश्रांती घेऊन केतन पुढच्या प्रवासाला निघाला. हाच समंजसपणा महत्त्वाचा असतो की आपण जेव्हा दमतो तदनंतर छोटीशी विश्रांती घ्यायची, 2 घोट पाणी पोटात ढकलायचं आणि पुढच्या दिशेने प्रवास चालू करायचा. कोणी दमतं तर कोणी जीव ओतून आपली इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीने पेटलेलं असतं. सायकल चालवण्यापेक्षा तिचे ओझे बाळगत चढावर चालणे हे जास्त कष्टप्रद वाटायचं सगळ्यांना. काही वेळेला यांचं इतकं कौतुक करावं असं वाटतं की माझ्याकडे शब्दच नसतात. मग मी फक्त भारावून यांचं चित्रीकरण करत राहतो. पांढरपाणी गावाच्या अलीकडील एका तीव्र घाटाचा चढ लीलया पार करणारे आणि जगनमित्र असणारे आमचे नेते, तसेच आजच्या घाटाचे राजे पवारसाहेब, दुसरे चेतन भाऊ आणि 80% अधिक घाट पार करणारे बोटेश्वर महाराज केतन कर्डिले यांनी माथ्यावर प्रथम पोहोचण्याचा मान पटकावला. मित्रांनो, पवारसाहेबांच्या नजरेतली जरब बघा बरं का. त्यांच्या डोळ्यात सुद्धा माणसं चळाचळा कापताना दिसतात. आणि घाट संपून परागचे आगमन झाले एकदाचे. इसकी स्टाइल तो देखो, इसकी स्टाइल तो देखो. पुन्हा एकदा नव्या दमाने चमू पुढे सरकला. Yes, all the best. All the best. चलो. दूरवरून दिसणाऱ्या पवनचक्क्या आता घाट चढून आल्यावर मात्र अगदी समीप आल्या होत्या. एवढं दमून सुद्धा मोहीमवीर निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि आपले फोटोग्राफीचे कसब पणाला लावत आहेत. समोर उतरणारा रस्ता आम्हाला आता मलकापूरकडे घेऊन जाणारा आहे. तेथून पुढे मात्र जरा वेग वाढवत हे शिलेदार अणुस्कुराचा मुक्काम डोळ्यापुढे ठेवून पायाला गती देत आहेत. शाळी नदीच्या साथीने आमचा प्रवास चालू होता. चेतनने पुन्हा पुढाकार घेतला आहे. हाच तो पवारांच्या नजरेत दिसणारा फोटोग्राफर. अत्यंत उन्हातानात भयंकर कष्ट करत बिना वातानुकूलित 4 चाकी गाडीतून प्रवास करत या सगळ्यांची क्षणचित्र टिपतोय. चला मार्गस्थ व्हा मंडळी. पावसाळा संपला की सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आणि पठारांवर सोनकी आनंदाने डोलू लागते. चांदोली अभयारण्याला जोडून असलेले वनक्षेत्र म्हणजेच सह्याद्री टायगर रिझर्व किंवा STR आणि हे सगळं सृष्टी सौंदर्य न्याहाळत हा चमू आपले कष्टप्रद मार्गक्रमण चालू ठेवत आहे. सह्याद्रीच्या ऐन कण्यावर म्हणजेच क्रेस्टलाईनवर असलेलं गाव आता अगदी टप्प्यात आलंय. बाजीप्रभूंनी शौर्य गाजवत
आपल्या प्राणांची आहुती दिलेली आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावनखिंडीचा हा परिसर या क्षणभर विश्रांतीच्या ठिकाणापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. प्रत्यक्ष खिंड आमच्या मार्गात नसली तरी आम्ही सर्वजणच या परिसरात विसावताना गतकाळातील हे ऐतिहासिक क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. पन्हाळगड ते विशाळगड या शिवकालीन मार्गावरूनच पंढरपाणी या गावावरून आम्ही आमच्या आजच्या मुक्कामी म्हणजेच अणुस्कुरा रिसॉर्टवर पोहोचणार होतो. आमचे साठे सर कोठूनही निघताना सायकलची सूक्ष्म पाहणी केल्याशिवाय निघतच नाहीत. शिस्त म्हणजे शिस्त. आजच्या दिवसाचे ध्येय आता जवळ आलंय. पवार, चला टांग मारा लवकर. आणि हे बघा साहेब, विना सुरक्षा कवच निघाले की हो प्रवासाला. काय रे देवा. उन्हाचा तडाखा, पायात गोळे आणणारे घाट आणि चढ यांनी आज साहसवीरांना चांगलेच दमवले होते. आता फक्त शेवटचा लॅप. पंढरपाणी गावानंतर बराच उतार लागला आहे. त्यामुळे सगळा जथा एकत्र समवेगाने पुढे सरकताना दिसतोय. त्यामुळे फारसे शारीरिक कष्ट न घेता पायचाकींना गती मिळते आहे. चांगली दमछाक झाल्यानंतर आणि पोटात थंडगार सरबत रिचवल्यानंतर असा उतार मिळणे म्हणजे सोने पे सुहागा. गाडीच्या आरशामधून यांच्या प्रतिमा सरकन पुढे जायच्या आणि दिसेनाशा व्हायच्या. असे गमतीदार चित्रण करताना मला खूप मजा यायची, कारण गाडीत बसून एवढेच काम असायचे. सभोवतालच्या डोंगर रांगांनी हिरवा शालू न्यायलाय आणि अशा मदमस्त वातावरणात किंबहुना हिरवाईत आमचं रिसॉर्ट आहे. फक्त 500 मीटर अंतरावर ते आमची वाट बघतंय. पण फाट्यावरचे वळण चुकू नये आणि शेवटच्या क्षणी त्रेधा तिरपीट उडू नये म्हणून मी पायलट या नात्याने इथे थांबलोय. गेल्यावर लगेचच कोणी आंघोळीला जाऊ नका बरं, कारण शरीर थंड होणं गरजेचं आहे, असा सज्जड दम देऊन आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो. कितीही दमला आणि थकला, अगदी पायात त्राण नाही अशी कुठलीही सबब न सांगता मुक्कामस्थळी पोहोचल्यावर मात्र दैनंदिन व्यायामाला पर्याय नसायचा आणि चेतन गुरुजी सगळ्यांना रग लागेपर्यंत ताणायचे. अख्खं रिसॉर्ट आमच्या मालकीचं होतं. त्यामुळे वरच्या हॉलमध्ये गप्पांगण चालू झालं. काही काळातच हवेतील आर्द्रता वाढून उष्मा अनावर झाला आणि घाटमाथ्यावर पर्जन्य राजाचे आगमन झाले. पुढील 2 तास तो विना थांबा बरसतच राहिला. आता उद्या सकाळी निघताना धुक्याची भिंत पार करत जावे लागणार ही शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. अणुस्कुराचा मुक्काम करून तुम्ही आता निघालेला आहात पुढच्या खारेपाटणच्या मुक्कामाला. सगळे फिट आहात? मजेत आहात? कुठली अडचण नाहीये ना? व्हेरी गुड.
थोडंसं आज धुका असल्यामुळे माणसाची अडचण आहे असली तरी ती सोडवतो मी, माणसांची अडचण सोडवतो. Be together. Achieve together. Celebrate together. हम fit. तो भारत fit. ऑल द बेस्ट गाईज. गणपती बाप्पा. मोरया. महादेव. इथे बघ मेन रोडला गेल्यावर उजवीकडे वळायचं. मेंदूर सापडू दे. उजवीकडे वळायचं आहे मेन रोडला. अनुस्कुराचा मुक्काम आटोपून भल्या पहाटे आम्ही धुक्याची शाल अंगावर घेत प्रवासास प्रारंभ केला. घाटाचा तीव्र उतार पार करणं हे भलं मोठं आव्हान आज आमच्या पुढे होतं. अनुस्कुरा या तळ कोकणात उतरणाऱ्या अवर्णनीय घाटाच्या सुरुवातीला असलेल्या छोटुकल्या मंदिरापाशी मी येऊन थांबलो. खालच्या जलाशयावर पण धुक्याची शाल आहे, पण आनंदाची वार्ता म्हणजे घाटामध्ये मात्र अजिबात धुके नाही हे पाहून मी सुखावलो होतो. माझ्या पाठोपाठ ही मंडळी आलीच आहेत. हा घाट माता इतका देखणा आहे की तिथे एक फोटो सेशन होणं क्रमप्राप्त होतं. घाट संपला की Vaseline. मग नंतर मला यायचं एकदम वॅसलीन लावल्यावर हे या लोकांना परत मी घेऊन आला नाही. काही न्यायचं नाही आपण. काय काही बोलतात. कोणते वाळू. महेश, तू, मनीष आणि मी आपण आपल्या ट्रिप करत जाऊ. आपण आपलं जाऊ. रेकीच्या ट्रिपा नुसत्या करायच्या. नुसत्या रेकी करायच्या. सकाळच्या पारी थोडेसे हास्य विनोद करत आणि तिथल्या निसर्ग राजाची लोभसवाणी रूपं डोळ्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करत पुढच्या तीव्र उताराच्या घाटाचे आव्हान पेलण्यास मंडळी कलवर टांग मारण्यास अधीर झाली होती. माथ्यावरून बघता डोंगराला अजगराने विळखा मारावा असा पसरलेला आणि आपल्या खोलीने डोळ्यांना जागरूक करणारा रस्ता आणि समोरच्या पाण्यावर शीतलता पसरवत पसरलेला अर्जुना जलाशय डोळ्यांचे पारणे फेडत होता. सावधानतेचा इशारा देता क्षणी मंडळी मार्गस्थ झाली. आज सायकलच्या ब्रेकवर प्रचंड ताण येणार हे निश्चित होते. मी कॅमेरा गुंडाळून निघेपर्यंत हा चमू माझ्या नजरेच्या टप्प्याआड झाला होता. मी पण सावधानपूर्वक पण बऱ्यापैकी वेगाने खाली उतरत त्यांना गाठले. उताराचा फायदा घेत पण स्वतःवरचा तसेच पायचाकीवरचा ताबा न ढळू देता अत्यंत जीव घेणा हा उतार काही मिनिटातच त्यांनी पार केला. ते पाहताना जणू काही सायकलिंगची स्पर्धा चालू असल्याचाच भास होत होता. नागमोडी रस्त्यावर अत्यंत चपखलपणे लॅप मारत होत असलेला त्यांचा प्रवास गाडीतून बघताना माझी मात्र प्रचंड चिडचिड होत होती. कारण परत तेच होतं की हा आनंद वाटायला गाडीत शेजारी कोणीच नव्हते. मैं और मेरी तन्हाई. पुढच्या उतारावर त्यांच्या वेगाला जोडत सह्याद्रीच्या कुशीतून आलेलं वारं पीत एका रांगेत चाललेला त्यांचा हा प्रवास बघतानाची मजा काय वर्णावी. हिरव्या रंगाच्या विविध छटा आपल्या अंगाखांद्यावर मिरवत वाऱ्यावर डोलणाऱ्या निसर्गाची साथ संगत करत डौलदारपणे त्यांचा प्रवास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे चालला होता. अंगभर वेदना करणारा कालचा चढ आणि आज पॅडल न मारता चाललेला हा रमणीय प्रवास याची तुलना त्यांच्या मनात नक्कीच चाललेली असणार हे मात्र खरं. रेसिंगमध्ये सराईतपणे रायडर जसे लॅप मारत घाट उतरतात
तितक्याच सफाईदारपणे हे आपले कौशल्य दाखवत होते. अर्थातच कोणताही फाजील आत्मविश्वास न बाळगता हा खेळ चालू होता. त्यांच्या सायकलवरच्या पकडीचे विशेष कौतुक करावेसे वाटते. सह्याद्रीची गिरीशिखरे थोड्याच वेळात उन्हात न्हाऊन निघतील. मनोजचा टॉर्च सायकलवरून अचानकपणे पडला आणि तोही सख्या सोयऱ्यांची साथ सोडत मागे पडला. पण काही क्षणातच तो मार्गस्थ देखील झाला. धैर्याने पुढे जात रोजचे आपले लक्ष पूर्ण करत आहेत हे खूपच अभिमानास्पद आहे. सुरक्षित अंतर ठेवत एका रांगेत पुन्हा पुढचा प्रवास चालू आहे. शेवटचा सायकलवीर जाईपर्यंत मी थांबायचो, कारण सुरक्षा प्रथम हीच माझी जबाबदारी होती. कोकणातल्या ग्रामस्थांनी जणकाही या सायकलवीरांच्या स्वागतासाठीच कमानी उभारल्या आहेत असा भास होत होता. आजच्या चौथ्या दिवशीचा निम्मा टप्पा संपवत मंडळी मुंबई गोवा महामार्गाच्या समीप आल्याची त्यांना देखील कल्पना आली आणि असं असल्याने ते उन्हातल्या विश्रांतीसाठी आतुर झाले होते. पण एकूणच आजचा मार्ग निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असा भन्नाट होता. एक मात्र नक्की की सहसूत्रधाराच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे ही मंडळी तंतोतंत पालन करत होती. जो झाला असेल तर तो निघ पुढे, कारण तुझ्याकरता थांबलो होतो आम्ही. तू जात राहा. चला मारा स्टार्टर. त्याला कंटिन्यू करू दे, त्याचा ब्रेक झालाय. Come on, very good, very nice. पुढे जा मनोज, आणि हा गेलाय पुढे. थांब, त्यांना वरती थांबवलाय मी चढ संपल्यावर. देतो एक मिनिट. अशा ठिकाणी थांबून थोडासा एनर्जी वाढवण्याचा ब्रेकफास्ट करणं म्हणजे इतकं महत्त्वाचं असतं. चिक्की, मोसंबी संत्रा असेल, पाणी असेल किंवा कधी गरज पडली ते इलेक्ट्रॉन, या सगळ्या गोष्टींचा इतक्या निसर्गरम्य वातावरणात ही मंडळी आस्वाद घेत आहेत. उताराचा उपभोगलेला आनंद पूर्ण काळ काही टिकला नाही. हे त्यांच्या चढाईवरील शारीरिक हालचालींमुळे आणि तोंडातील विशेष उद्गारांमुळे पदोपदी जाणवत होते. अशा रमणीय वातावरणात मोकळा श्वास आणि अंगात ऊर्जा भरून कधी चढ तर कधी उतार झेलत धर हँडल आणि मार पॅन्डल म्हणत पुन्हा ही घोडदौड चालू होते. मी पुढे जाऊन काही अंतरावर यांच्याकडे डोळे लावून बसायचो आणि यांच्या छब्या जेव्हा आरशात प्रकट व्हायच्या तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद मिळायचा. दख्खनचे पठार, तेथील वळणावळणाचे रस्ते, निसर्गराजाने मुक्त हस्ताने उधळलेला हिरवा कंच पसारा, हे सगळं बघत आणि ओलांडत हा चमू आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाला.
महामार्गाचा उड्डाणपूल साक्षीला ठेवत इथवर येण्याचा पहिला मान पटकावला आमचे नेते मनोज पवार यांनी आणि पाठोपाठच सर्व स्वाऱ्या इथवर पोहोचल्या. चौथ्या दिवशीचा हा टप्पा पूर्णत्वाच्या जवळ आल्याबद्दल आणि गोवा महामार्गावर पोहोचून गोव्याचे ध्येय जवळ आल्याबद्दल मी प्रत्येकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत होतो आणि अखेर हे साहसवीर मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अवतरले. आता फक्त 4 किलोमीटरवर राजापूर गावाच्या जवळ आमचे पोटपूजेचे ठिकाण होते. हॉटेल गुरुमाऊली हे आम्ही आमच्या पाहणी ट्रीपमध्येच हेरून ठेवलेलं एक नितांत सुंदर हॉटेल होतं. महामार्गाला लागूनच असलं तरी थोड्या उंचीवर असलेल्या हॉटेलमध्ये सगळे पायांना विसावा देत ब्रेकफास्ट करायला थांबले. वेलकम सर. ब्रेकफास्ट पॉइंटला सगळ्यांचं स्वागत आहे. गाडी वरपर्यंत न्यायची आहे. गुरुमाऊलीमध्ये आपलं स्वागत आहे. हॉटेल गुरुमाऊली येथे आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गोवा हायवेला सुरुवात करून राजापूरच्या अलीकडे असलेल्या गुरुमाऊली हॉटेलमध्ये सगळेजण ब्रेकफास्ट करतात. सुंदर बॉम्बे गोवा हायवे. दुतर्फा पसरलेल्या हिरव्यागार वनराजीतून सापासारखी वळणं घेत आणि बराचसा निर्मनुष्य असा हा गोव्याकडे घेऊन जाणारा रस्ता माझ्या मनाला सुखद तजेला देत होता. पण 9 नंतरचे ऊन मात्र या पाय खणत जाणाऱ्या पायचाकी स्वारांना खूप शारीरिक त्रास सहन करायला लावत होता. या मार्गावर अजिबात सावली नसल्याने जिथे थोडेसे छायेचे आच्छादन मिळेल तिथे त्यांना विश्रांती घेणं गरजेचं वाटायचं आणि कितीही कंटाळा आला तरी पुन्हा सायकलवर टांग त्यांना मारावीच लागायची. राजापूरचा न संपणारा अतिशय कंटाळवाणा आणि माथ्यावर 12-12:30चे ऊन झेलत धीम्या गतीने का होईना ज्या जिद्दीने या मंडळींनी हा घाट यशस्वीपणे पूर्ण केला ते पाहून माझे ऊर भरून आले होते. एवढा कठीण घाट चढून आल्यावर पण ऐन तळपता उन्हात यांचा उत्साह बघा. जिथे माणसं करपत होती तिथे हा मानव हमरस्त्यावर नृत्य करत मागून येणाऱ्यांचे उत्साहाने स्वागत करत होता. यालाच म्हणतात टीम. राजापूरच्या घाटाचे सर्व राजे माथ्यावर सुखरूप पोहोचले ही सुखद गोष्ट होती. काही काळातच आम्ही आमच्या खारेपाटण येथील अरण्यात वसलेल्या मँगो ट्री रिसॉर्ट येथे मुक्कामासाठी दाखल झालो. हा मुक्काम खरंच अवर्णनीय असाच होता. पायातलं गेलेलं त्राण परत जागेवर आणण्यासाठी सगळी मंडळी आता जलतरण तलावावर बसून आजच्या दिवसाचा आणि केलेल्या अतोनात कष्टाचा आढावा घेत होती. पहिलवानांना जसा तालीम केल्यावर खुराक दिला जातो तसाच हा आमचा रोज पोचल्यावरचा लगेचचा खुराक, ज्यामुळे खर्च झालेली प्रथिने पुन्हा भरून निघायची. बी टुगेदर, अचीव टुगेदर, सेलिब्रेट टुगेदर, हम फिट, तो भारत फिट. गणपती बाप्पा. सुप्रभात मंडळी. आज खारेपाटण ते कुडाळ हा 78 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात करताना प्रातःकाली
श्वान पथकाने आम्हाला मुख्य रस्त्यापर्यंत साथ देत मार्गस्थ केले. कोकणातले ऑक्टोबरचे तापलेले वातावरण लक्षात घेता आम्ही भल्या पहाटे 5 वाजता सुरुवात केली. फ्रेश वातावरणात चेहऱ्यावर व शरीरावर थकव्याचा अजिबात लवलेश नाही अशा प्रसन्न मनाने या जथाने कुडाळच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. भल्या पहाटे यांच्या अंगात एक वेगळंच बळ संचारतं. आजचा मार्ग तसा सपाट किंवा फारसा चढ उतार नसलेला असा असणार आहे. चौतीस किलोमीटरवर असलेल्या कणकवली गावात आमची न्याहारीची सोय होणार होती. सकाळी मोकळा रस्ता मिळायचा अवकाश यांच्या चिंगाट वेगाला जुळवून घेणं मलाच त्रासदायक व्हायचं. बडबड नको रे, डबल लाईननी चालू नका, बरेच बाहेर येता तुम्ही. मनोजने जाता जाता अवकाशात दिसणाऱ्या भास्कराचे तेजपुंज रूप टिपायची सूचना केली आणि माझा कॅमेरा मी त्या दिशेने वळवला. कणकवलीच्या फक्त 5 किलोमीटर अलीकडे परागची सायकल नाखुश झाली. परागच्या सायकलचे चाक पूर्ण बसले होते. मी तेव्हा कणकवलीत पोहोचलो होतो. प्रवासात असे प्रसंग येणारच. निरोप मिळताच मी त्वरित माघारी आलो. आम्ही सर्वांनी मिळून हसत हसत या प्रसंगाला सामोरं जात सायकल हार्नेसवर बांधण्याचा सोहळा अतिशय उत्साहात पार पाडला. कुडाळ आता नजरेच्या टप्प्यात म्हणजे फक्त 15 किलोमीटरवर राहिलेला आहे आणि गोवा हे आमचं अंतिम ध्येय जवळ येऊ घातलंय. सकाळचे 10:20 झालीत. 11पर्यंत हा समूह कुडाळमध्ये दाखल होईल. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे जिथे रस्ता अरुंद होतो तिथे इतर वाहनांवरील प्रवासी त्यांना खुल्या दिलाने सांभाळून घेत होती आणि अत्यंत सावधानतेने त्यांना सहकार्य करत होती.
कुडाळ येथील लेमन ग्रास हॉटेलमधील मुक्काम संपून आम्ही ऐन धुक्यात मुख्य ध्येयाकडे प्रवास सुरू केला. अर्ली मॉर्निंग वॉर्मअप सेशन चाललेलं आहे. असं प्रचंड धुकं पडलेलं आहे. आमचं हॉटेलसुद्धा पूर्णपणे धुक्यात लपेटलेलं आहे. Be together. Be together. Achieve together. Achieve together. Celebrate together. Celebrate together. हम fit. हम fit. भारत fit. भारत fit. मंडळी, मोहिमेचा आज 6वा म्हणजेच अखेरचा दिवस. तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ तुम्ही आहात आणि एका निसर्गरम्य मार्गाने तुम्ही जाणार आहात. आज वेंगुर्ला शिरोडा करत करत अंतिम ध्येय तुमचं असणार आहे ते कलंगूट बीच. सगळंच गोवा तुमचं वाट पाहते. आत्ता काय भावना आहेत तुमच्या? अतिशय सुंदर वाटतंय, काहीतरी ग्रेट अचीव्ह केल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. पराग, सेन्स ऑफ अचिव्हमेंट आलेली आहे आणि आता जवळ पोचलेलो आहे अंतिम ध्येयाच्या. तर खूप असं सुखकर वाटते. खूप क्या बात आहे. केतन, मस्त वाटतंय. गेले 5 दिवस हे श्रम घेतले तसे आता आउटपुटमध्ये फरक पडणार. क्या बात. हां कॅप्टन साहेब. याचसाठी केला होता अट्टाहास. अरे वा वा वा. शेवटचा दिस गोड व्हावा. आणि 100% अट्टाहास तुमचा पूर्ण होणार. यस मनीष. 5 दिवस मस्त कष्ट केलेत. हां. आता फुल मजा करणार आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे उत्साह जोरदार आहे आणि सगळ्यांचं छान झालेलं असल्यामुळे अजून छान वाटतंय. आणि मला खात्री आहे की सगळी मंडळी आजही तितकंच किंवा काकणभर जास्त उत्तम करणार आहात तुम्ही. आणि ती मजा सगळेच आपण आता गोव्यात अनुभूया. सो गाईज, ऑल द व्हेरी बेस्ट. टेक केअर. थोडं धुकं आहे, त्याची काळजी घेत रस्त्याची कड धरत आपण सगळे प्रवास करूया. ऑल द व्हेरी बेस्ट. सगळ्याच दिवशीच्या प्रवासात पहाटे यांच्या सायकलचे आणि सुरक्षा कवचाचे लुकलुकणारे दिवे खूप तेजस्वी वाटायचे. कुडाळवरून गोव्याकडे जाणारा मुख्य महामार्ग सोडून आम्ही सर्वानुमते, खरं तर माझ्या आग्रहाने, वेंगुर्ला शिरोडा बीच, महाराष्ट्र गोवा सीमा पार करून आरंबोळ आणि शेवटी कलंगूट बीच गोवा हा निसर्ग रस्ता निवडला. आणि ते एका अर्थाने बरेच झाले, कारण हा मार्ग खूप सुंदर होता. पहाटेपासूनच सभोवताली प्रचंड धुके दाटलेले होते. सकाळी 8 वाजून गेलेत तरी रविराजाचे दर्शन मात्र फिकटच होते आणि धुक्याचा पडदा त्याच्या समोरून हलायला तयारच नव्हता. अहो कॅप्टन, सारखी काय खुडबुड चालली तुमची? ड्रायफ्रुट्सचा आनंद घेत आहेत सगळी मंडळी. घाट चढून आलेले आहेत. तुला नाही दाखवते हा बदाम. तू 60 देतोयस ना? हा. अरे घे रे, अरे घे रे, तुझ्याकरता खास काढलाय. साठे म्हणजे बदामचा राजा आहे. काय हो पवार, साठे म्हणजे बदामचा राजा आहे. कुडाळ ते गोवा हा आम्ही निवडलेला रस्ता खरंच निसर्गदायी असाच होता. छोट्या वाड्या वस्त्या पार करत असताना कोकणच्या निसर्ग संपन्नतेची जाणीव क्षणोक्षणी दिसत होती. खरंच सिनिक ब्युटी म्हणजे काय हे या मार्गावरून गेल्याशिवाय कळणारच नाही, हेच खरं. सागर किनारी घेऊन जाणाऱ्या आणि निसर्ग ओसंडून वाहणाऱ्या या रस्त्यावर वाटेत अनेक ठिकाणी इतर स्थानिक मंडळी यांची आस्थेने चौकशी करत होती. आता मला देखील अंतिम लक्ष्याजवळ कधी पोहोचतोय याची घाई झाली होती. शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून मी गणरायाला प्रार्थना करत होतो.
कोणतेही विघ्न न येता आजवर झालेली ही वाटचाल माझ्या मनाला उभारी देणारी होती. प्रत्येकाला मी सावधानता आणि सुरक्षितता हे बाळगत थोडं राहिलंय हाणा गाड्या असं आर्जव करत त्यांचा उत्साह वाढवत होतो. शिरोडा बीचच्या अलीकडे सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी भरपेट न्याहारीचा आनंद घेतला. कुडाळवरून बांधून आणलेली सँडविचेस, ताजे ऑमलेट, पुणेकरांची लाडकी बाखरवडी असा भरगच्च मेनू होता. आता ते गोव्याच्या कुशीत पोहोचले होते. शिरोडा गावातून आमचा तांडा निघाला गोवा हद्दीवरील महाराष्ट्र आणि गोवा यांना विभागणाऱ्या नदीवरील पुलाकडे. हाच तो गोवा आणि महाराष्ट्र यांना विभागणाऱ्या हद्दीवरील पूल. सगळ्यांचे या हद्दीवरील पुलावर सहर्ष स्वागत करताना मलाच उसंबळून आले होते आणि त्यांच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता. हर्षोल्लासाने प्रेरित होऊन मी त्यांना नाचायला भाग पाडत होतो. अभी गोवा बहुत दूर नहीं ही भावना सगळ्यांच्याच मुखावर मला जाणवत होती आणि त्यांच्यातला दम तसूभरही कमी झाला नव्हता. आता शेवटचे 25 किलोमीटर आणि मग गोव्याच्या सुंदर आणि पावन भूमीवर यांची पावलं पडणार होती. वाटेतील रेडी, शिरोडा हा पूल, शिओलिम चोपडेम पूल, अंजुना, तेरेखोल नद्यांचा लक्षवेधी परिसर बघत आम्ही अखेर गोमांतक भूमीवर दाखल झालो. Achieve together, celebrate together. Congratulations guys, very nice. सगळे गोव्याला सुखरूप पोहोचल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कलंगूट येथील गोवन हेरिटेज हॉटेलमध्ये सांघिक भावना जागवत शेवटचा नारा देताना यांच्या यशस्वी मोहिमेचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर उठून दिसत होता. गेले 6 दिवस आम्हाला मायेने सोबत करणाऱ्या या सायकलींना आम्ही जड अंतःकरणाने पुण्याच्या माहेरघरी रवाना केलं. 6 दिवसांचं हे नाटक आणि ही साहसी मोहीम फत्ते झाली होती. कॅप्टननी या मोहिमेचं बजेट इतकं कमी ठेवलेलं होतं की तुम्ही बघताच आहात एका खोलीत किती जण बसली आहेत. सगळे पैसे संपत आलेत, त्यामुळे अगदी अर्ध्या कपड्यावर आहेत. अत्यंत गंभीर अशी अवस्था झाली होती आम्हा सगळ्यांची. पण काय करणार, सगळं शेवटी कॅप्टनच्याच हातात होतं. सूत्रधार आणि सहसूत्रधार यांच्या हस्ते केक कापून विजयाची साजरी करताना नकळत गेल्या 3 महिन्यांची तयारी, 6 दिवसांचा कष्टप्रद आणि तणावपूर्वक प्रवास यांचा चढता आलेख माझ्या डोळ्यासमोरून तरळत होता. एकमेकांचे अभिष्ट चिंतन करत प्रत्येकाने सर्व सवंगड्यांना केक भरवला. पुढील 2 दिवस फक्त आणि फक्त विश्रांतीसाठीच होते. त्यामुळे सागर किनाऱ्यावरून सूर्योदय सूर्यास्त बघणं, जलक्रीडेचा आनंद घेणं आणि दवा दारूबरोबर भरपेट पोटपूजा करणं एवढीच ऐश करण्याचा आम्हा सर्वांचा मानस होता. काठावर बसून कपडे सांभाळणारी मंडळी दिसतात तुम्हाला. दारूच्या माहेरघरी सर्वांनीच मदिरा पानाचा
किंवा सोमरसाचा आनंद मनसोक्त लुटला आणि कलंगूटच्या मनोहारी किनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दर्शन घेत आम्ही 4 चाकीने पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. आपण कोणत्या मार्गानं हे आव्हान पूर्ण केलं हे 4 चाकीमध्ये बसून परतीच्या मार्गावरून येताना कोणालाही विश्वास वाटत नव्हता आणि ते सत्यही होतं. अनुस्कुरा घाटाच्या ऐन माथ्यावर थांबून आमच्याकरता खास गाडी घेऊन आलेल्या जीवन बागुलने त्याच्या ड्रोन कॅमेऱ्याने ही सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. घाटाचा जीवघेणा उतार, सभोवतालच्या सह्य पर्वताच्या रांगा आणि त्याच्यावर पसरलेली हिरवाई डोळ्यात साठवून घेताना याचं वर्णन फक्त शब्दातीत असंच करावं लागेल. आता वेध लागलेत ते पुढच्या मोहिमेचे, कारण स्वबळावर केलेल्या या मोहिमेने आमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. तेव्हा मंडळी, भेटूया पुढच्या मोहिमेत. असंच काहीतरी लज्जतदार, खुमासदार आणि शानदार हे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येऊ. तब तक के लिए अलविदा. No.